आणि तुम्हाला कवड्यांचं तोरण जवळपास कुठे मिळालं चालेल, नाही मिळालं मी स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला मिळून जाईल. मी पण माझ्या मुख्य दरवाजाचं तुम्हाला दाखवलं आहे, मी पण कवड्यांचं तोरणच वापरते, बाकी इतर फॅशनचे. आणि कवड्यांचं तोरण छान फॅशनेबल पण मिळतात, म्हणजे फॅशन पण होऊन जाते आणि आपलं जे हेतू आहे ते पण साध्य होतो. यानंतर बघा खडा मीठ. खडा मिठाचा आपल्याला वापर करायचा आहे. घरामध्ये तुम्ही खडा मीठ जे आहे, टॉयलेटमध्ये एका बाउलमध्ये तुम्ही खडा मीठ ठेवा, बाथरूममध्ये तुम्ही ठेवा, घराच्या विविध कोपऱ्यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या वाटीमध्ये खडा मीठ ठेवायचं आहे. खडा मीठ म्हणजे जे खडे असतात मिठाचे मोठे मोठे ते. मी बघा माझ्या टॉयलेट बाथरूममध्ये खड्या मिठाची वाटी असते. नकारात्मकता त्या गोष्टी तिथे बघा, टॉयलेटमध्ये आपण काय करतो सगळ्यांनाच माहिती, तिथे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर त्यामुळे त्या नकारात्मक ऊर्जेचा घरामध्ये प्रवेश होऊ नये यासाठी तिथे खडा मीठ ठेवायचं असतं. आणि घरामध्ये तुम्ही कोपऱ्यामध्ये खडा मीठ ठेवलं ना, तर नकारात्मक ऊर्जा काही गोष्टींमुळे निर्माण होत असेल तर ते खेचून घेतं आणि ते तुम्हाला अमावस्या पौर्णिमा अशा वेळेस तुम्हाला ते बदलायचं असतं. यानंतर दिशा लक्षात घ्या. बघा कुठल्या दिशेला काय ठेवलं गेलं पाहिजे हे पण आपल्याला भान असलं पाहिजे, नाही तर या चुकीच्या गोष्टी झाल्या तर मग भांडणं होतात. म्हणजे बघा दक्षिण दिशेला ओटा असू नये, नंतर पाण्याची पण अमुक एक दिशा असते, मुख्य दरवाजाची पण अमुक एक दिशा असते, देवघर पण दक्षिणेला वगैरे असू नये. म्हणजे या महत्त्वाच्या वास्तुशास्त्राच्या काही दिशा ज्या आहेत त्या पाळल्या गेल्या पाहिजे, कारण ते पण तितकंच महत्त्वाचं आहे. स्वयंपाकघरामध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी असतात, कारण मी एवढं जर इन डिटेल सांगत बसले तर व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाईल. थोडंसं तुम्ही तुमच्या जवळपास कुठे काही गुरुजी असतील किंवा काही तुम्हाला माहीत असेल तिथून तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी, निदान ओटा कुठे, मुख्य दरवाजा कुठे, काय कुठे, महत्त्वाच्या गोष्टी तरी आपण व्यवस्थित पाळल्या गेल्या पाहिजे. झाडंसुद्धा ठेवणं घरामध्ये बघा, साऊथ साईडला कधी पण हिरवे झाडं वगैरे ठेवू नये. ते व्यवस्थित तुम्ही पूर्व दिशेला ठेवा, पश्चिमेला ठेवा, चालेल. तर अशा या काही गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि बघा महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतो बघा की कोणाची तरी माझ्या घराला बाई नजरच लागलेली आहे वगैरे वगैरे. सगळ्यात पहिले नजर लागण्यापेक्षा आपण काही चुका करतो त्यामुळे हे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आणि समजा नजर लागली असं पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, रोज झाडू फरशी आपण जेव्हा करतो तर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला 2 थेंब गंगाजल किंवा गोमूत्र आणि खडा मीठ आणि किंचितशी हळद तुम्हाला टाकायची आहे. आणि त्याच्याने तुम्ही फिनेल टाकता मान्य, सगळं तुम्ही ते करा, पण ह्या गोष्टी तुम्ही टाका की जेणेकरून मग जे नकारात्मकता आहे ती पुसली जाते, नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कमी होतो आणि मग घरामधले वास्तुदोषसुद्धा कमी होतात. यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं, घरामध्ये तुम्ही कापूर जाळत जा. भीमसेनी कापूर तर अत्यंत महत्त्वाचा असतो, सायंटिफिकली सुद्धा तो महत्त्वाचा आहे. घरामध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळ, नाही सकाळी तर निदान संध्याकाळी तरी एक कापराची वडी घरामध्ये जाळून ती तुम्ही फिरवत जा इकडे तिकडे. जसं आपण गणपती बाप्पांच्या वेळेस बघा बाप्पांची आरती झाल्यावर रोज कापूर जाळतो, तर त्याप्रमाणे तुम्हाला रोज घरामध्ये संध्याकाळी कापूर जाळायचा आहे. यामुळे निगेटिव्हिटी जी आहे तर ती थांबते, ती जळून खाक होते, तर त्यामुळे ते करायचं आहे. आणि नंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या स्वामींची मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असली पाहिजे. आणि मूर्ती घ्या की 5 रुपयाचा फोटो घ्या, घरामध्ये स्वामींची मूर्ती फोटो असलाच पाहिजे. स्वामींना सकाळ संध्याकाळ घरातल्या सगळ्यांनी तुम्ही सवयच लावून घ्या, स्वामींना मुजरा करा. नाही तुम्हाला सेवा करायला वेळ मिळत, नाही सेवा करायला वेळ मिळत तुम्हाला, पण स्वामींना सकाळ संध्याकाळ तुम्ही मुजरा करा. मुजरा कसा करायचा आहे मी सांगितलं आहे. आपण बघा फरशीवर डोकं टेकवतो, डोकं टेकवायचं आहे, असं 3 वेळेस तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर दोघं हात तुम्हाला असे ठेवून नाक घासायचं आहे जमिनीवर. स्वामींना सगळं काही आपण स्वामींना आपलं सांगू शकतो, जसं आपण आपल्या आईवडिलांना सगळं सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला स्वामींना सगळं काही. आपण काय करतो, दुःख आलेलेच सांगतो, हे दुःख जाऊ दे, ते दुःख जाऊ दे, पण माझ्या आयुष्यात ही आनंदाची गोष्ट झाली स्वामी, हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. आणि जमल्यास तुम्ही नित्यसेवा करा, कारण बघा नित्यसेवेचे खरंच खूप फायदे आहे आणि नित्यसेवेला अर्ध्या तासापेक्षा वेळ लागत नाही. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहे. रोज देवापुढे आपल्या कुलदेवीसमोर स्वामींसमोर नाक घासा, क्षमा प्रार्थना मागा की म्हणजे माझ्याकडून नकळतपणे काही चूक झाली असेल तर देवा मला माफी असावी. या छोट्या छोट्या गोष्टी ना या खूप परिणाम करतात आपल्या आयुष्यावर आणि त्याचा चांगला परिणामच होतो. म्हणून बघा बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे. या व्यतिरिक्त पण अजून काही गोष्टी असतील त्या तुम्ही बघा. घरामध्ये रोज भांडणं होत असतील तर नक्की तर या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही एकदा बघितल्याच पाहिजे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.